निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब, आमचे प्रभारी अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, माननीय नाना जनता अभ्यास परिषदेला बडगुजर साहेब, दोन्ही आपले माजी महापौर अशोकजी मुतडक, आमचे मित्र, आमच्या ताई नैनाताई, ज्या माजी महापौरचा, सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी यांच्यासोबत आलेले, या ठिकाणी सर्व कार्यकर्ते बंधूंनी बघितलं. खूप गर्दी झालेली आहे, उकाडा खूप होतोय याची आपल्याला कल्पना आहे. जास्त वेळ आपल्या ठिकाणी घेणार नाही. बऱ्याच दिवसापासून बातम्या चाललेल्या होत्या, वर्तमानपत्रात होत्या, दूरदर्शनवर होत्या, प्रवेश कधी होणार. पण आज मला वाटतं तो दिवस या ठिकाणी आलेला आहे. सगळ्या अटकळे बाजूला करून सर्वांना विश्वासात घेऊन आपण सुधाकरजी बडगुजर, माननीय नाना, त्यांचे सर्व सहकारी यांचा प्रवेश या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये केलेला आहे. त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आता आपल्या कल्पना आहे, निवडणुका समोर आहेत, महापालिकेच्या आहेत, जिल्हा परिषदच्या आहेत, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे आणि नाशिक जिल्हा तर आपला बालेकिल्ला आहे. पण तुम्हाला आहे आणि सुद्धा गेल्या वेळी 68 नगरसेवक 120 पैकी आपल्या या महापालिकेपर्यंत निवडून आलेले होते. आणि आता किती करायचे आहेत? अबकी बार 100. खात्री आहे की आता आपण सगळेजण एकत्रित झाल्यामुळे, आपण सगळेजण पक्षामध्ये आल्यामुळे आता आपल्याला हा आकडा 3 आकडी संख्या जी आपली ती आता पार शक्य नाही. आणि म्हणून आपण सर्व मिळून या ठिकाणी प्रयत्न करूया. नाशिकची जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी महापालिका असतील, नगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, या जास्तीत जास्त संख्येमध्ये आपल्याला कशा निवडून आणायच्या. आपण महायुतीमध्ये आहोत, आपण महायुतीमध्ये लढणार आहोत. आणि माननीय बावनकुळे साहेब, चव्हाण साहेबांनी सांगितलंय, माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण बघताय देशामध्ये कसं वारं वाहत आहे. काही लोक परवा दूरदर्शनवर म्हणत होते दलाल आहे, हा दलालीकडे, हो पक्षासाठी मी दलाली करतो. ही पक्षाची दलाली, पक्ष मोठा करणं म्हणजे काही दलाली नाहीये. पक्ष मोठा करणं हा प्रामाणिकपणा आहे. आज अनेक लोक तुम्हाला कंटाळलेले आहेत. पुन्हा सांगेल, अनेक लोक तुम्हाला कंटाळलेले आहेत आणि त्यांना कळतंय की आता मुख्य प्रवाहामध्ये आपण गेलो पाहिजे. ज्या पद्धतीने माननीय मोदीजींचं काम देशामध्ये चाललंय, देश विकासाच्या दृष्टीने बाजूला कसं घोडदौड करतोय, या ठिकाणी राज्यामध्ये माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली राज्य कशा पद्धतीने काम करतंय, कसे आपण पुढे चाललेलो आहोत. आणि त्यामुळे सर्व जनतेचा विश्वास हा माननीय मोदीजींवर आहे, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींवर आहे, एकनाथ शिंदे साहेब आहेत, या ठिकाणी दादा असतील, या सर्वांवर आपला विश्वास आहे. आणि म्हणून आता या पक्षांमध्ये उरल्या सुटलेल्या कोणी राहायला तयार नाही. मी पुन्हा सांगेन की राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पवार साहेबांची, उबाटा असेल किंवा काँग्रेस असेल, आता लोकांचा विश्वास या पक्षावर राहिलेला नाही. आपण अजून पुढे बघा, किती मोठ्या संख्येमध्ये महाराष्ट्रात, मी नुसतं नाशिक बोलणार नाही, उत्तर महाराष्ट्र म्हणणार नाही, तर महाराष्ट्रामध्ये अनेक सगळी बडी मंडळी या पक्षामधली जी आहे ती भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रोटेस्ट करण्यासाठी त्या वाट बघतायत. आणि म्हणून आता आपल्याला उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आपल्याकडे आहे. मी शब्द दिलेला आहे वरती की सगळ्याच्या सगळ्या महापालिका, धुळ्याची असेल आपल्याकडेच आहे, जळगावची असेल आपल्याकडेच आहे, नाशिकची आहे ती आपल्याकडेच होती, आणि आता नगर सुद्धा, चारीच्या चारी महापालिका आपल्याला एक हाती ताब्यात घ्यायची. नाशिक म्हणजे तर आपल्याला राज्यामध्ये उच्चांक करायचा आहे. जेवढे सदस्य आपल्या या ठिकाणी निवडून येतील तेवढे कुठेही महाराष्ट्र येणार नाही. बावनकुळे साहेब, चव्हाण साहेब, आम्ही आपल्याला शब्द देतो की सर्वात मोठा नगरसेवकाचा उच्चांक हा आकडा आम्ही नाशिक मधून, महापालिकेतून तुम्हाला या ठिकाणी देऊ. आणि सर्व जिल्हा परिषदला त्या सुद्धा एक हाती आम्ही तुम्हाला या ठिकाणी देऊ. एवढंच आपल्याला प्रसंगी सांगतो. आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, प्रमुख नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आपण मनापासून मी अभिनंदन करतो. आपण सगळे एक होऊन, कुठे जुने नवे भेदभाव न करता, कुणाचे उणेदवे न काढता, आपण पक्ष म्हणून, संघटना म्हणून या ठिकाणी एकत्रितपणे काम करूया. आणि पक्षाला पुढे नेण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सर्व आपण या ठिकाणी करूया. एवढंच आव्हान मी आपल्याला या प्रसंगी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर